जिवंत देव, जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाला धन्यवाद देऊ. प्रियांनो, सकाळच्या प्रार्थनेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण सुरुवातीची प्रार्थना करू. हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू दे बाबा. पुन्हा एकदा हा नवीन दिवस तू आमच्या आयुष्यात जोडला, त्याबद्दल मी तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देत आहे. प्रिय प्रभूजी, आमच्या जीवनाचा ताबा तू घे. आम्हाला तू सहाय्य कर, आम्हाला तू मार्गदर्शन कर. आणि प्रिय प्रभू येशू, सर्व सैतानी विचार, सर्व सैतानी अडखळ आमच्या जीवनातून नासूर येशूच्या नावामध्ये काढून टाक. होय प्रभू, तो आम्हाला धीर देणारा परमेश्वर आहे. प्रभू, तो आमची प्रार्थना ऐकतोस, आमच्या प्रार्थनेचं उत्तर देतोस, त्याबद्दल मी तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देत आहे. तू आम्हाला सहाय्य कर, मार्गदर्शन कर, आणि तुझ्या नावाचं गौरव होते पित्या परमेश्वरा. आमचं जीवन तू आशीर्वादित कर आणि तुझं गौरव होऊ दे पित्या परमेश्वरा. प्रभू, ह्या सकाळच्या समय आम्ही आमचं जीवन तुला समर्पित करीत आहोत पित्या परमेश्वरा. हे देवा, या सकाळच्या समय आम्ही आपलं जीवन तुला समर्पित करीत आहोत. तू आम्हाला सहाय्य कर, मार्गदर्शन कर, आणि तुझ्या नावाचं गौरव होऊ दे. प्रभू, आम्ही सर्व व्यवस्था तुझ्या पवित्र हातामध्ये देत आहोत. प्रभू, आजचं येणारं वचन तू आमच्या प्रत्येकासाठी तू आशीर्वादाचं कर. प्रभू, तू आमच्या सर्व प्रार्थनेचं उत्तर देणारा जिवंत परमेश्वर तू आहेस. प्रभू, आमचे रिपोर्ट बदलवणारा जिवंत देव आहे. तुझ्या वचनातून बोलणारा परमेश्वर तू आहेस. आम्हाला आशीर्वादित करणारा परमेश्वर तू आहे. तू आमचा विश्वास आहे, तू आमचा राजा आहे. आणि प्रभू, या सकाळच्या म्हणण्यामध्ये तू आमच्या प्रत्येकासंगती बोल. जे दुःखनाईत आहे, जे आजारी आहे, जे पीडित आहे, त्या सर्वांना तू आशीर्वादित कर. प्रभू, मी तुझ्या वचनातून बोलत असताना तू मला सहाय्य कर, मार्गदर्शन कर, आणि तुझ्या आत्म्याने, तुझ्या सामर्थ्याने तू मला चालू, आणि तुझं गौरव होते पित्या परमेश्वरा. प्रभूजी, या सकाळच्या समय माझं आणि माझ्या कुटुंबाचं जीवन मी तुला समर्पित करत आहे. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून ऐक, आमीन. प्रियांनो, आजच्या म्हणण्यामध्ये आपण निर्गमनाचा 33वा अध्याय आणि 12 वचनापासून पुढे पाहणार आहोत. परमेश्वराच्या समक्षतेचे आश्वासन. मोशे परमेश्वराला म्हणाला, पहा, तू मला म्हणतोस की ह्या लोकांना घेऊन जा, पण तू माझ्याबरोबर कोणाला पाठविणार हे मला अजून कळविले नाही. तरी तू म्हटले आहेस की मी तुला व्यक्तीच्या नावाने ओळखितो आणि तुझ्यावर माझी कृपा दृष्टी आहे. या ठिकाणी देव म्हणत आहे मोशेला की मी तुला व्यक्तीच्या ओळखितो आणि तुझ्यावर माझी कृपा दृष्टी आहे. आता माझ्यावर तुझी कृपा दृष्टी असल्यास तुझे मार्ग मला दाखव ना, म्हणजे मला तुझी ओळख घडेल आणि त्यामुळे तुझी कृपादृष्टी माझ्यावर होईल. पहा, हे राष्ट्र तुझी प्रजा आहे. परमेश्वर म्हणाला, मी स्वतः येईन आणि तुला विसावा देईन. तो त्याला म्हणाला, तू स्वतः येत नसलास तर आम्हाला इथून पुढे नेऊ नको. तुझी कृपादृष्टी माझ्यावर व तुझ्या प्रजेवर झाली आहे. हे कशावरून समजावे? तू आमच्याबरोबर आल्याने मी व तुझे प्रजाजन पृथ्वीवरील इतर सर्व लोकांपेक्षा वेगळे झालो आहोत. ह्यावरूनच ते समजावायचे ना. परमेश्वर मोशेला म्हणाला, हे जे तू सांगितले आहे तेही मी करीन, कारण माझी कृपादृष्टी तुझ्यावर झाली आहे आणि मी तुला व्यक्तीच्या नावाने ओळखीत आहे. तो म्हणाला, कृपा करून मला तुझे तेज दाखव. तो म्हणाला, मी आपले सर्व चांगुलपण तुझ्या पुढे चालवीन. तुझ्यासमोर परमेश्वर या नावाची मी घोषणा करीन. ज्याच्यावर कृपा करावीशी वाटेल त्याच्यावर मी कृपा करीन, आणि ज्याच्यावर दया करावीशी वाटेल त्याच्यावर दया करीन. तरी पण तो म्हणाला की तुला माझे मुख पाहणार नाही, कारण माझे मुख पाहिल्यास कोणी मनुष्य जिवंत राहणार नाही. परमेश्वर म्हणाला, माझ्यापाशी एक जागा आहे, येथे ह्या खडकावर उभा राहा
असे होईल की माझे ते जवळून चालले असता मी तुला खडकाच्या भेगे ठेवीन. मी निघून जाईपर्यंत आपल्या हाताने तुला झाकीन. मग मी आपला हात काढून घेईन आणि तुला पाठमोरा दिसेन, पण माझे मुख दिसावायचे नाही. आता ह्या ठिकाणी देवबाप ह्या वचनातून स्पष्ट बोलत आहे की तो म्हणाला, मी आपले सर्व चांगुलपण तुझ्या पुढे चालवीन. तुझ्या समोर परमेश्वर ह्या नावाची मी घोषणा करीन. ज्याच्यावर कृपा करावीची वाटेल त्याच्यावर मी कृपा करीन आणि ज्याच्यावर दया करावीची वाटेल त्याच्यावर मी दया करीन. तरी पण तो म्हणाला की तुला माझे मुख पाहणार नाही, कारण माझे मुख पाहिल्यास कोणी मनुष्य जिवंत राहणार नाही. परमेश्वर म्हणाला, माझ्यापाशी एक जागा आहे, येथे ह्या खडकावर उभा राहा. आणि असे होईल की माझे ते जवळून चालले असता मी तुला खडकाच्या भेगे ठेवीन आणि मी निघून जाईपर्यंत आपल्या हाताने तुला झाकीन. मग मी आपला हात काढून घेईन आणि तुला पाठमोरा दिसेन, पण माझे मुख दिसायचे नाही. आता ह्या ठिकाणी मोशे परमेश्वराजवळ त्याला पाहण्याचा, देवाला पाहण्याचा हट्ट तो त्या ठिकाणी करत आहे. परमेश्वर देव त्याला सांगत आहे की मला माझे मुख तू पाहू शकणार नाही, पण मी तुला मात्र पाठमोरा दिसेन. आता ह्यावरून दिसतं की परमेश्वर देव ह्या ठिकाणी मोशेशी त्याचं किती घनिष्ठ संबंध आहे हे आम्हाला दिसून येत आहे. मोशे हा किती पवित्र आहे. मोशे हा देवाच्या वचनानुसार चालणारा व्यक्ती होता. मोशे हा देवाच्या सामर्थ्यानुसार चालणारा व्यक्ती होता. देवाच्या आज्ञेनुसार चालणारा व्यक्ती होता. सामर्थ्याने भरून चालणारा व्यक्ती होता. आणि परमेश्वर देव त्याच्या संगती होता. आणि परमेश्वर देव त्याला सर्व प्रसंगामध्ये सहाय्य करत होता, कारण तो लीन, नम्र आणि देवाची आज्ञा पाळणारा असा मनुष्य त्या ठिकाणी होता. त्याच्या अंगी पवित्रतेचा स्वभाव होता. प्रियांनो, आजच्या ह्या जगामध्ये चालत असताना आमच्या जीवनामध्ये पवित्र स्वभाव आहे का? ह्या ठिकाणी परमेश्वर देव स्वतः मोशेशी तोंडोतोंड बोलत आहे. पहा, त्याचं समक्षतेचं आश्वासन आम्हाला ह्या ठिकाणी मोशेला दिलेलं परमेश्वराने आम्हाला दिसत आहे. परमेश्वराची ही समक्षता ही मोशेच्या जीवनामध्ये अतिशय सर्व प्रसंगी आम्हाला दिसून येत आहे. सर्व प्रकारच्या प्रसंगी देवाने मोशेला त्या ठिकाणी सल्ला मसलत केलेली आहे, मार्ग दाखवलेला आहे. आणि परमेश्वर देव मोशे संगती आहे हे आम्हाला प्रत्येक वचनातून दिसून येत आहे. आता मोशेने ह्या ठिकाणी परमेश्वराशी हट्ट केलेला आहे की प्रभू तू मला दर्शन दे, मला तुला पाहायचं आहे. आणि या ठिकाणी परमेश्वर देव त्या ठिकाणी मोशेला म्हणत आहे की आजवर जो मनुष्य आहे, मनुष्य जिवंत राहू शकत नाही माझं मुख पाहिल्यानंतर. तरी मी तुला ह्या खडकामध्ये लपवीन आणि त्या खडकावरती ज्या वेळेस मी इथून जाईल त्यावेळेस मी आपला हात त्या खडकाच्या म्हणजे त्या गुहेच्या तोंडावरती ठेवेल आणि मी इथून लांब गेल्यानंतर पाठमोरा तू मला पाहू शकशील. यावरून आम्हाला दिसतं की आमच्या देवाचं जे सामर्थ्य आहे ते अप्रतिम आहे. त्याचं तेज जे आहे ते अप्रतिम आहे. त्याला कुणी पाहू शकत नाही. आणि आम्हाला जर आम्ही सुरुवातीला जर एदेन बागेमध्ये गेलो आणि आदाम हवेच्या जीवनामध्ये जर पाहिलं तर त्या ठिकाणी आदाम आणि हवा त्या ठिकाणी आम्हाला दिसून येतं की आदाम आणि हवा हे देवासंगती बोलत होते, देवासंगती चालत होते, देवासंगती गप्पा मारत होते. आणि त्याच्यानंतर मोशे आम्हाला हा व्यक्ती दिसत आहे की तो परमेश्वरासंगती बोलताना आम्हाला दिसत आहे. परमेश्वर देव त्याच्या संगती स्वतः त्याच्या तोंडोतोंड येऊन बोलत आहे हे आम्हाला दिसत आहे. आणि त्याच्या जीवनामध्ये ती पवित्रता आम्हाला दिसत आहे. प्रियांनो, तीच पवित्रता आज आमच्या जीवनामध्ये पाहिजे.
कितीही कठीण प्रॉब्लेम असू द्या, कितीही कठीण समस्या असू द्या, त्या सर्व गोष्टी आम्ही आमच्या देवाच्या पुढे नेलं पाहिजे. होय प्रियानो, आणि त्या सर्व समस्येतून काढणारा जिवंत प्रभू येशू ख्रिस्त आहे. त्याची पवित्रता आमच्या डोळ्याने आम्ही बघू शकत नाही प्रियानो, परंतु त्याची इच्छा आहे की आम्हाला त्याचं दर्शन द्यावं. आणि मोशेला देखील प्रभूने त्या ठिकाणी दर्शन दिलेलं आम्हाला दिसत आहे. आणि मग पहा, या ठिकाणी परमेश्वराने त्याला सांगितलेलं आहे की मग मी आपला हात काढून घेईन आणि तुला पाठमोरा दिसेन, पण माझे मुख दिसावायचे नाही. देवाचं मुख आजपर्यंत कोणीच पाहिलं नाही. फक्त त्याचा पुत्र त्याच्या समक्षतेमध्ये आहे. परमेश्वर हा पवित्र आहे. परमेश्वर देव हा सर्व शक्तिमान प्रभू आहे. आणि म्हणून त्या देवावरती आम्ही भरोसा ठेवून आम्ही चाललं पाहिजे. त्या देवावरती आम्ही भरोसा ठेवून आम्ही वागलं पाहिजे. आणि मग प्रियांनो, आज आम्ही आमचं जीवन त्या परमेश्वराला देऊ. आणि ज्याप्रमाणे परमेश्वराने मोशेला दर्शन दिलं, त्याचप्रमाणे आज देवाची इच्छा आहे की आम्हा प्रत्येकाला दर्शन द्यावं, बोलावं, त्याच्या इच्छेने चालावं, त्याच्या मार्गाने चालावं आणि त्याच्या सर्व कार्यामध्ये आम्ही सहभागी व्हावं, यासाठी देवाची इच्छा आहे. तर चला प्रियांनो, आपण प्रार्थना करूया आणि त्या जिवंत देवाला धन्यवाद देऊया. हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू दे बाबा. प्रभू, या छोट्याशा वचनाद्वारे तू आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य कर. ज्याप्रमाणे मोशेने हट्ट केला की प्रभू तू आम्हाला दर्शन दे, त्याचप्रमाणे प्रभू आज आम्ही तुझ्याजवळ हट्ट करत. प्रभू, तू आम्हा प्रत्येकाला तू दर्शन दे. तू आम्हाला कठीण समस्येमधून, कठीण मार्गातून तू बाहेर काढ. आणि प्रिय प्रभू येशू, तू आमच्या संगतीद्वारा प्रभू आम्ही काल केलेली प्रार्थना तू ऐकलीस. आणि प्रभू, सर्वत्र तू पावसाचा जो काही प्रिय प्रभू येशू जोर आहे तो कमी केला, त्याबद्दल आम्ही तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देत आहे. प्रभू, नुकसानीपासून तू प्रत्येकाला तू वाचव. प्रत्येकाच्या जीवनातील समस्या, सर्व समस्या तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू काढून टाक. आणि हे देवा, तू आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य कर, मार्गदर्शन कर. आणि तुझ्या वचनाने, तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू आम्हा प्रत्येकाला तू चालव. आणि तुझ्या नावाचं गौरव दे पित्या परमेश्वर. हे देवा, आम्ही कोणी नाही तर सर्व काही करणारा जिवंत परमेश्वर तू आहे. राजांचा राजा आहे, प्रभूंचा प्रभू आहे. प्रभू, या क्षणी आम्ही आमचं जीवन तुला समर्पित करीत आहोत. आणि प्रभू, तुला योग्य दिसेल त्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये तू करून दे. आम्ही आमचं जीवन तुला समर्पित करीत आहोत. होय प्रभू, आमचं जीवन तुला समर्पित करीत आहोत. आणि प्रिय प्रभू येशू, या सकाळच्या समय आमच्या प्रत्येकाचा ताबा तू घे. सर्व आजार, सर्व समस्या, सर्व संकट तू आमच्या जीवनातून तू काढून टाक. आमच्या कामकाजामध्ये तू सहाय्य कर, मार्गदर्शन कर. आणि आम्हा प्रत्येकाला तू योग्य मार्ग तू दाखव, योग्य मार्ग दाखव, योग्य दिशा दाखव. आणि तुझ्या नावाचं गौरव दे पित्या परमेश्वर. प्रिय प्रभूजी, ही सकाळची वेळ तू आमच्या प्रत्येकासाठी तू आशीर्वादाची कर, पवित्रतेची कर. आणि तुझ्या नावाचं गौरव दे. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून तो ऐक. आमेन. प्रियांनो, आपल्याला जर प्रार्थनेची गरज असेल तर 9730301668 या क्रमांकावरती संपर्क करा. आम्ही आपल्यासाठी प्रार्थना करीत आहोत. देव आपल्या प्रत्येकाला आशीर्वादित करो. आमेन, आमेन, आमेन.